भाजपकडून मला ऑफर होती, पण मी शिंदेंना सोडणार नाही. शिंदेंना सोडलं तर देव मला कधी माफ करणार नाही. शिंदेंचा पक्ष हळूहळू पोखरून काढायचं काम सुरू आहे. निलेश राणेंचा गंभीर आरोप. बळीचा बकरा बनवायला मी दूधकुळा नाहीये, पण तुम्हाला हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावलं. निलेश राणेंचा नितेश राणेंना टोला. तर राणे कुटुंबाचं रक्त भगवं, हिंदुत्व शिकवू नका. नितेश राणेंचं भावाला प्रत्युत्तर. रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात. चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाहीये. निलेश राणेंचा हल्ला बोल, तर निलेश राणेंच्या टीकेवर उद्या बोलणार रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती समोर. प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा सर्वेक्षणात निष्कर्ष. किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल. प्रचार सभेतील शिंदेंच्या फोनाफोनीवरून पेडणेकरांसह अंधारेंचा शिंदेंना टोला. मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी राम सातपुतेंकडून 50 कोटींची ऑफर. अकलूजमधील सभेत जयसिंह मोहिते पाटलांचं विधान. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये सुदर्शन कदमांच्या गाडीतून 2 लाख रुपये जप्त. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. युगेंद्र पवारांचा आज विवाह सोहळा. मात्र अजित पवार प्रचारात व्यस्त. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. प्रचारात सक्रिय असलेल्या अजित पवारांचं वक्तव्य. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक. अखिल भारत हिंदू महासभेकडून तपोवनमध्ये आंदोलन, तर कळस मांडत पूजा करून वृक्षतोडीचा निषेध. मुंबईची हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये. मुंबई महानगरपालिका आणि हवामान खात्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये डिजिटल सूचना फलकांची उभारणी.